तर मित्रांनो, मी चाललोय गावी आता आणि गणपतीला खूप धमाल मजा वगैरे करणार आहोत, ते मी दाखवतो तुम्हाला. तर भेटूया ब्लॉगमध्ये. तर मी गावी चाललोय, भेटूया गावाला. संगमेश्वरच्या सरळ हो हायवे. गणपती चांगल्या प्रकारे सांभाळते. तुमच्या ज्या काही इच्छा असतील बरे बघून ते गणपतीला देऊया, देवाला सांगूया. गाडी केलेली आहे. दर्शनासाठी सगळी भाविक मंडळी जाते आणि चांगल्या प्रकारे सांभाळ चांगल्या प्रकारे करून जाऊन त्याचबरोबर ड्रायव्हर कंडक्टर चांगल्या प्रकारे काही जागा आपल्याला घातपात जे काही काळ असेल आपल्या बाहेर दाखवून ठेव आणि एकंदरीत मांजरी गावापर्यंत शिवचंद्र सोनेश्वराच्या नावाचा जय जयकार करून घे आणि एकंदरीत सांभाळ करा. गणपती बाप्पा हर हर गणपती कवरदा हरी विठ्ठल. आम्ही जास्त बहुसंख्य मौल्य म्हणजे याच्यामध्ये सहकार्य केलं. आपले गावचे सरपंच दीपक किंदळे यांनी फोन केला होता आम्हाला. त्याच्यानंतर मी माझ्याकडून फोन केला, त्यांच्या साहेबांपर्यंत फोन केला, त्याकडून आपल्याला ही गाडी मिळाली. येतेवेळी पण गाडी आहे, परंतु गावी जातेवेळी काही मध्ये टायमिंग होईल, काय होईल अजिबात सुद्धा काय मध्ये भांडण तंटा होता का. म्हणजे आपण सर्व गणपतीसाठी जातोय, व्यवस्थित जायचंय, व्यवस्थित यायचं आहे. हा, आणि मुंबईकर मंडळ ग्रामस्थांतर्फे आणि त्याचबरोबर प्रदीप सनगरे, सुनील पाताडे आणि संदीप मांजरेकर, रात्री मला वाटतं कमीत कमी 2:15 वाजेपर्यंत बोर्ड बनवत होते. तर या सर्वांचा पहिल्यांदा हार्दिक स्वागत आपण टाळ्या वाजून त्यांचं करूया. आणि त्याचबरोबर हा प्रवास तुम्हाला चांगला सुखाचा, आनंदात आणि गणपती गजानन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही गणपतीची आणि प्रार्थना करून छोटंसं भाषण इथं संपवतो. गणपती बाप्पा हर हर गणपती कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
उंदीर मामा की जय. एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना गणेश भक्तांना एकच माझं सांगणं राहील की हा येणारा 27 तारखेचा गणपती उत्सव आहे. हा उत्सव सर्वांनी एका मताने एका विचारानं गुण्या गोविंदानं न भांडणतंटा करता तो घरातला असू दे बाहेर असू दे आणि कुठलाही असू दे चांगल्या तऱ्हेनं आपण गणरायाची चांगली सेवा करून सगळ्यांनी आनंदात राहून हा गणपती उत्सव चांगल्या तऱ्हेने पार पाडायचा आहे. सगळ्यांना एकमेकांना सहकार्य करायचं आहे. नाचणार आहात तुम्ही, फुगड्या झिम्मा काय काय खेळणार आहेत. तुमची जी संस्कृती आहे ती मेन संस्कृती जपायची आहे आणि येणाऱ्या नवीन पिढीलाही आपल्याला दाखवून द्यायचं आहे की जुनी संस्कृती काय असायची. आपले वाडवडील आपले आजोबा पणजोबा काय करत होते ते आपण विसरत चाललो आहे. ते आपण जोपासायचं आहे. परंतु भांडणतंटा न होता एका मताने आरतीसुद्धा सगळ्यांनी एका मिळून त्यानंतर आरती करतेवेळी कोण मोबाईल काढतं आहे काय करतं ते न करता आरतीला जातेवेळी फक्त आरती ही गणपतीची झाली पाहिजे आणि तिथे बाकीच्या काय तुम्ही आरत्या घ्याल तर हीच मी एक माझ्याकडून मुंबईकर बांधील ग्रामस्थ मंडळाकडून एक छोटीशी तुम्हाला एक विनंती करतो आहे. ती काय त्याच्यामध्ये पुढचं मागं काय चुकलं असेल राग न धरता गुण्या गोविंदांना माफ करून ही तुम्हाला मी प्रार्थना करून हा गणपती उत्सव चांगल्या तऱ्हेने पार पाडा हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मोरया.